स्वामी विवेकानंद म्हणतात, मला 100 सदृढ चारित्र्य संपन्न युवक आणून द्या, या देशाचा कायापालट केल्या वाचून राहणार नाही. म्हणजेच युवकांच्या संघर्षातून, युवकांच्या रक्तातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा इतिहास आपल्या युवकांमध्ये आहे. ही युवा शक्ती राष्ट्राची शक्ती आहे. नमस्कार. सांकेतिक कोड क्रमांक आपल्या समोर, सांकेतिक कोड क्रमांक 105 आपल्या समोर विषय मांडतो, युवकांची राष्ट्र निर्मितीतील जबाबदारी. विषयाच्या सुरुवातीला मला हे स्पष्ट करणं गरजेचं वाटतं की राष्ट्र म्हणजे काय. राष्ट्र म्हणजे काय केवळ नकाशावर आखलेली सीमारेषा नाही, उंच इमारती, रस्ते किंवा मोठे प्रकल्पही नाही, तर विचार, संस्कार, चारित्र्य, जबाबदारी आणि एक जिवंत श्वास घेणारी संकल्पना. आणि त्या संकल्पनेला साकार करण्याचं काम, तिच्या इमारतीला वीट घालण्याचं काम प्रत्येक युवकाच्या हातात असतं. कारण युवकांचे पाय जरी जमिनीवर असले तरी त्यांचे डोळे नभाकडे असावे, ज्यांना पाहून काळालाही आपला मार्ग बदलावा लागतो. अशा तुफानांचे नाव म्हणजेच युवक. मग मित्रांनो, हे जग जेव्हा भारताकडे पाहतं तेव्हा म्हणतं इंडिया इज अ यंग नेशन. भारत हा तरुणांचा देश आहे. आज भारताची 65% लोकसंख्या ही युवक आहे. पण मुळात लोकसंख्या ही महत्वाची नाही, तर युवा ही जिवंत ऊर्जा, क्रांतीची तयारी आणि नव्या कल्पनांचा भांडार आहे. कारण युवक जर दिशाहीन झाला तर देश सुद्धा दिशाहीन होईल. पण जर युवक सजग झाला तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. म्हणजे महासत्तेच्या दृष्टिकोनातून आपल्याला देशाला पुढे न्यायचं आहे. विकास, विकसित राष्ट्र म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या खांद्यावर येते, तेव्हा आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्यापैकी कदाचित काही जणांना वाटेल की आपण तरी काय करू शकतो. मग मित्रांनो, इतिहासात नजर टाका. स्वातंत्र्य लढ्यातील खुदीराम बोस, भगतसिंग यांनी जेव्हा देशासाठी बलिदान दिलं तेव्हा त्यांचे वय पहा. चंद्रयानाचे वैज्ञानिक रितेश अग्रवाल हे जेव्हा मिशन डायरेक्टर झाले तेव्हा त्यांची वय पहा. ऑलिम्पिक्स मध्ये देशाला गौरवाचे पदक मिळवून देणारे नीरज चोपडा, पी.व्ही. सिंधू, मीराबाई चानू हे सगळे युवकच होते. तर तंत्रज्ञानात जगात भारताचं नाव रोड ठेवणारे नंदन निलेकानी आणि फाल्गुन नायरसारखे युवकही युवा शक्तीचं प्रतिबिंब दर्शवतात. म्हणजे शक्यता आहे, फक्त नवजर हवी. मग या सगळ्याच्या पाठीमागे काय होतं, तर ती होती जबाबदारी. मग मित्रांनो, ही जबाबदारी कशी पेलायची, तर अगोदर स्वतःला घडवा. कारण राष्ट्र म्हणजे सेना. सेनेतील प्रत्येक सैनिक जितका प्रशिक्षित तितकी सेना अजिंक्य. त्यामुळे आपले शिक्षण, कौशल्य यावर अविरत काम करा. समस्येला आव्हान म्हणून पहा, अडचण म्हणून नाही. आपल्या गावात, शहरात काय चुकते, कचरा प्रकल्प आहे का, लहान मुले शाळेत जात नाहीत का, तेथून सुरुवात करा. कारण छोट्या पावलांनी मोठे बदल घडतात. मग महाराष्ट्रातील मांजरेगावच्या अमोल वरसेसारख्या युवकाचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण बीटेक पूर्ण केल्यानंतरही शहरात नोकरी करण्याऐवजी गावातील पाणी टंचाईची आणि उत्पन्नाच्या समस्या ओळखल्या. त्याने शेतकऱ्यांसोबत, मित्रांसोबत मिळून ड्रीप इरिगेशन, सौर ऊर्जेवर आधारित पंप आणि शेतीतील प्रयोग सुरू केले. त्याने उत्पन्न वाढवलं, पाणी वाचवलं, युवकांसाठी टेक्नॉलॉजी योग क्लब उभारलं, तर शेती टेक्नॉलॉजी जबाबदारी शिकवली. आज तो एक ग्रामीण सल्लागार म्हणून काम करतो. तो स्वतः म्हणतो, युवकांची राष्ट्र निर्मितीतील जबाबदारी केवळ घोषणात नसून प्रत्येक गावाच्या, शेताच्या आणि समाजाच्या छोट्या छोट्या बदलात दडलेली असते. मित्रांनो, सरकार PIB द्वारे म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे खोटी माहिती उघड करतं. पोलीस AIचा वापर करतात आणि वर्तमानपत्र फॅक्ट चेक करतात. मग शेवटी ही सगळी माहिती बरोबर पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, तर ते काम आहे तरुणाचं. राष्ट्र निर्मिती म्हणजे फार मोठे युद्ध नाही, तर आपल्या आईवडिलांना सांगणे की लिंक खोटी आहे, ती फॉरवर्ड करू नका. आपल्या वॉर्डातील लोकांना सांगणे की पाणी बिल, वीज बिल ऑनलाईन भरा, रांगेत लागण्याची गरज नाही. आपल्या परिसरातील लोकांना एकत्र करून विचारणे की CCTV कॅमेरे सुरू आहेत ना, त्यांना सांगणे की त्यामुळे आपली सुरक्षा वाढते. लहान मुलांना सांगणे की फुकटचे गेम डाउनलोड करू नका, त्यात व्हायरस घुसून तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. ही बातमी खरी आहे का, फॅक्ट चेक केलास का. की मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे युवकांची राष्ट्र निर्मितीतील जबाबदारी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार, असं म्हणत लोकमान्य टिळकांनी युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवली. आणि ती ज्योत आज आपल्याला देशासाठी झटण्याची प्रेरणा देते. मग युवकांनी फक्त स्वतःच्या यशाबद्दलचा विचार करावा का, तर नाही. युवकांनी आपल्यासोबत आपल्या आजूबाजूच्या समाजाचाही विचार करावा. मग गावातल्या शाळेचा विकास असो वा पर्यावरण संवर्धन, युवकांनी प्रत्येक कामात आपला पुढाकार घेतला पाहिजे. मग देशाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये सुद्धा युवकांचा सक्रिय सहभाग असायला हवा. मग मित्रांनो, मतदानाचा अधिकार बजावणं हे सुद्धा राष्ट्र निर्मितीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मग 2047चा विकसित भारत हे उद्दिष्ट आपल्या समोर आहे, ज्यासाठी प्रत्येकाने आपली कंबर कसायला हवी, ज्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम पार पाडले पाहिजे. मग आज विकासाच्या नावाखाली अरे तपोवन, अरावली सारखी जंगलं तोडली जाते, ज्यामुळं धूळ प्रदूषण, वायू प्रदूषण हे वाढत आहे. मग या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी आपण सरकारला स्वतःहून आवेदन करणे आवश्यक आहे. मला वाटतं की सर, पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे युवकांनी. कचरा
कचरापेटीतच टाकला पाहिजे, प्लास्टिक वापरणं कमी केलं पाहिजे. म्हणजे जर आपल्याला भारताला विकसित भारत बनवायचा असेल तर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आज ग्रामीण शाळामध्ये महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर्स काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी कॉम्प्युटर्स आहेत पण ते ऑपरेटिव्ह नाहीत. मग ज्या ठिकाणी कॉम्प्युटर नाहीत त्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली पाहिजे. ज्या ठिकाणी कॉम्प्युटर आहेत ते ऑपरेटिव्ह नाहीत मग ते ऑपरेटिव्ह केले पाहिजे. तिथं कुठेतरी आपला विकसित भारत लपतो आहे असं मला वाटतं. मग सोशल मीडियाच्या आहारी न जाता सोशल मीडियाचाच वापर करून आपण देशाला ही माहिती पोहोचवणे की 1952 पासून 2026 पर्यंत शेती आपला आधार आहे. मग ही शेती कुठेतरी आपण विषमुक्त केली पाहिजे. केमिकल फार्मिंग पासून ऑर्गॅनिक फार्मिंग कडे आपण वळलं पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण देशाला जागतिक स्तरावर पोहोचायला हवे. तर डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला साकार करण्यात सुद्धा युवकांचा सक्रिय सहभाग असायला हवे. मग भारताला आज फक्त नोकरी मागणाऱ्या तरुणांची नाही तर नोकरी निर्माण करणाऱ्या तरुणांची गरज आहे. मग नवनवीन संशोधन, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आपण स्वतःहून देशाला आत्मनिर्भर बनवायला हवे. मग विषयाच्या शेवटी एवढंच की युवकांनी दोन समाजामधला मतभेद टाळावा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. कारण खरा शिक्षित युवक हाच देशाचा खरा आधारस्तंभ असतो. कारण पुस्तक वाचले तर मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही. हाच माफक आशावाद. धन्यवाद.